रीडर कोण आहे? सोनालीची वाचताय? गुड इव्हनिंग उज्ज्वलाजी. येस, रीड करण्यासाठी कोणी तयार आहे का? आपण लगेच सुरू करूया. कोणी रीड करण्यासाठी तयार असाल? कसं होतं की मला थोडंसं एक्सप्लेन करायला जास्त एनर्जी राहते माझ्यामध्ये. सो जर का तुम्ही कोणीतरी तयार झालात, रोज एकाने नॉमिनेट केलं स्वतःला तरी चालेल. ओके उज्ज्वलाजी, थँक्यू सो मच. मी अनम्यूट करते तुम्हाला. येस, तुम्ही अनम्यूट करू शकता आता. येतोय आवाज मॅडम? हो हो, येतोय क्लिअर. करा सुरुवात इथून. एका महान रहस्याची उकल. पुढील उतारा बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यूच्या विचारांमधून, तत्वांमधून घेण्यात आला आहे. गेली अनेक शतके त्यामुळे अनेक लोकांची मती गुंग झाली आहे. काही जण गोंधळात पडले आहेत, तर काहींचा गैरसमज झालेला आहे. ज्यांच्याजवळ आहे त्याला विपुल प्रमाणात मिळते. ज्यांच्याजवळ नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. पुढचा पॅराग्राफ. उतारा वाचल्यावर यातला विचार अन्याय वाटतो हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. कारण त्यातून श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे आणखीन गरीब होत जातील. असाच अर्थ ध्वनीत होतो. पण याच्यात एक कोडं आहे जे तुम्हाला सोडवायचं आहे. एक गूढ आहे ते तुम्हाला उलगडायचं आहे. आणि जेव्हा त्याची उकल तुम्हाला होईल तेव्हा एक नवीन जग तुमच्यापुढे खुले झालेले असेल. येस, हे जे स्टेटमेंट आहे ज्याच्याजवळ आहे, ॲक्च्युली इथे मी रेड कलरमध्ये का केलेलं आहे, कारण ओरिजिनल बुक जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन करताना इथे काही चुकीचे वर्ड्स आलेले आहेत. चुकीचे वर्ड्स म्हणजे काय, ज्याची इच्छा आहे असे वर्ड्स प्रिंट झालेले आहेत. तर ही ज्याची इच्छा आहे असं नाही आहे. ओरिजिनल पुस्तकामध्ये ज्याच्याजवळ आहे असंच त्याचं मिनिंग आहे. तर हे वाक्य काय आहे जे बायबलमधून काढण्यात आलेलं आहे की ज्याच्याजवळ आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल, त्याला भरपूर मिळेल, आणि ज्याच्याजवळ नाही आहे त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. मग विचार करा, हे वाक्य असं वाचल्यानंतर थोडंसं विसंगत नाही का वाटत? काहीतरी विचित्र आहे असं नाही वाटत का? की जर पैशांच्या बाबतीत विचार केला तर ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच अजून मिळेल, आणि ज्याच्याजवळ पैसा नाही आहे म्हणजे जो कोणी गरीब आहे त्याच्याकडे जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल. तर या वाक्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडालेला होता. पण या वाक्यामध्ये एक कोडं लपलेलं आहे. कारण हे पुस्तक आहे द सिक्रेटचं, जादू नावाचं हे पुस्तक आहे. द सिक्रेट म्हणजे काय, तर रॉन्डा बर्ननी सगळ्यात पहिलं जे पुस्तक काढलेलं आहे ते द सिक्रेट आहे. त्यानंतर तिचं दुसरं पुस्तक निघालं द पॉवर म्हणजे शक्ती, आणि हे तिसरं पुस्तक आहे. याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे हिरो, मग परत ग्रेटेस्ट सिक्रेट, अशी वेगवेगळे बुक्स तिचे निघाले. पण हे सगळे बुक्स म्हणजे द सिक्रेट या बुकची सिरीज म्हणून कन्सिडर केलं जातं. या सिरीजमधलाच एक पार्ट आहे म्हणून कन्सिडर केलेला आहे. सो या वाक्यामध्ये सुद्धा एक कोडं आहे, एक पझल आहे. हे पझल काय आहे हे आपल्याला पुढच्या वाक्यातून उलगडणार आहे. पुढे वाचा. या रहस्यानं अनेक शतकं अनेकांना चकवलं आहे, पण त्याचं उत्तर एका शब्दात लपलं आहे आणि तो शब्द आहे कृतज्ञता. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल. त्याला किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. येस, कृतज्ञता म्हणजे काय? आपण एखाद्या गोष्टीसाठी आभार मानणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी ग्रेटफुल असणं म्हणजे कृतज्ञता. मग तुम्ही म्हणाल की हां, मी तर नेहमीच कृतज्ञ असते. एखाद्याने माझ्यासाठी काही गोष्ट केली, समजा माझ्या मुलाने मला पाणी आणून दिलं तर मी त्याला थँक्यू म्हणते, किंवा एखाद्या शॉपकीपरनी मला सुट्टे पैसे परत दिले तर मी त्याला थँक्यू म्हणते. पण याचा अर्थ कृतज्ञ असणं असं नाही होत. कृतज्ञ म्हणजे खूप डीप, त्याचा अर्थ इतका डीप आहे. मग तो अर्थ नेमका कसा आहे, काय आहे?
तर आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे कालच्या सेशनमध्ये की 3 वेळा थँक यू हा वर्ड यूज केलेला आहे. 3 वेळा थँक यू ज्यावेळेला आपण म्हणतो, काही वेळेला आपण पटकन थँक यू म्हणतो, समोरच्या माणसाच्या नजरेला पण नजर मिळवत नाही, थँक यू म्हणून निघून जातो. हं? पण ज्यावेळेला आपण 3 वेळा थँक यू म्हणतो, त्यावेळेला समोरच्या माणसाला सुद्धा असं काहीतरी वेगळं जाणवतं. त्याला सुद्धा असं वाटतं, की अरे हे काहीतरी वेगळं आहे. समोरचा मनुष्य आपल्याला काहीतरी वेगळं जाणवून देतोय. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं हास्य फुलतं. पण इथे नुसतं थँक्यू तोंडाने बोलणं म्हणजे कृतज्ञ असणं असं नाही. तर त्यासाठी तुमचे फीलिंग्ज आले पाहिजेत. तुम्ही मनापासून, काल सांगितल्याप्रमाणे हृदयापासून त्याला धन्यवाद म्हटलं पाहिजे. बघा, आपला मेंदू आणि आपलं हृदय हे दोन्हीही आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. पण हृदयाचं जे फंक्शनिंग आहे ते मेंदूपेक्षा 5,000 पटीने जास्त मानलं जातं. म्हणजे मेंदू जी गोष्ट करू शकतो, आपण आता पुढे बघणारच आहोत की एखाद्या गोष्टीचं इमॅजिनेशन करणं, कल्पनाशक्ती. मग ही कल्पनाशक्ती कशामुळे पॉसिबल आहे? आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करतो की हां, मी स्वित्झर्लंडला गेली आहे किंवा मी काश्मीरमध्ये बर्फामध्ये फिरतीये. ही कल्पना झाली. या कल्पनेसाठी आपल्या कुठल्या अवयवाचा उपयोग होतो? तर आपल्या मेंदूचा. पण ज्या वेळेला आपण आपले इमोशन्स किंवा आपले फीलिंग्ज एखाद्या गोष्टीमध्ये उतरवत असतो, त्यावेळेला त्यासाठी आपल्याला हृदयाचीच मदत होते. म्हणजेच हृदय हे 5,000 पटींनी उत्तम, 5,000 पटींनी जास्त महत्त्वाचे. कशापेक्षा? तर मेंदूपेक्षा समजले जाते. सो इथून पुढे आत्तापासूनच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला आपल्या हृदयाचा जास्तीत जास्त विचार करायचा आहे. हृदयापासून कुठली गोष्ट करायची आहे आणि कोणती गोष्ट? तर कृतज्ञता. मग ही कृतज्ञता कशी अंगी बाणवायची, कशी समोरच्याच्या मनामध्ये उतरवायची, हे आपण पुढे बघणार आहोत. पुढे वाचा. बायबलमधील या उतारात लपलेल्या एका गूढ शब्दाच्या शोधामुळे त्याच्या अर्थाचा उलगडा झाला आणि त्यातील विचार स्फटिकासारखा स्पष्ट दिसू लागला. गूढ उकललं गेलं या शब्दांची नोंद झाली. त्याला 2000 वर्ष होऊन गेली, पण त्यावेळी जेवढे ते खरे होते तितकीच आजही त्याची सत्यता टिकून आहे. कृतज्ञ राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, केलेले उपकार तुम्हाला आठवत नसतील, तर तुम्हाला आणखी कधीच काही मिळणार नाही आणि जे तुमच्याकडे आहे तेही तुम्ही गमावून बसाल. तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी मिळेल आणि तुमच्याकडे विपुलता निर्माण होईल. या वचनाची ही जादू पूर्तता करेल. मात्र त्यासाठी तुमच्याकडे कृतज्ञता असायला हवी. कुराणातही कृतज्ञतेचे हे वचन परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यात आले आहे. एक मिनिट. येस, तर बायबलमधल्या या पॅराग्राफमधून काय अर्थ निघालेला आहे? तर आपण कृतज्ञ असायला हवं. काही वेळेला आपण कुणी आपल्यासाठी काहीतरी गोष्ट केलेली असते, काही उपकार केलेले असतात, पण ते आपल्या लक्षात सुद्धा नसतात. आपण विसरून गेलेलो असतो. त्याचा परिणाम असा होतो की ज्या काही गोष्टी आत्ता आपल्याकडे आहेत त्यासुद्धा हळूहळू नाहीशा होऊ लागतात. एक्झाम्पल सांगते की जर का आत्ता तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, तुम्हाला हव्या त्या सगळ्या वस्तू तुम्ही विकत घेऊ शकताय, तुम्हाला हव्या त्या ज्याला काय म्हणता येईल, फिजिकल एक्झिस्टन्स आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकताय, त्या बाबतीत एकदम सॅटिस्फाईड आहात, तर नक्कीच अजाणतेपणी का होईना पण तुम्ही पैशांसाठी ग्रेटफुल असले आहात. यापूर्वी होता आणि म्हणूनच तुमच्याजवळ आज अमाप प्रमाणात पैसा आहे. पण जर का तुमच्याकडे तसं नाही आहे, ही सिच्युएशन एक्झॅक्टली ऑपोजिट आहे की नाही, दर महिन्याला पेमेंटसाठी वाट बघायला लागते किंवा काही वेळेला अचानकपणे मोठा लॉस होऊन जातो बिझनेसमध्ये. याला कारण काय? तर अजाणतेपणी आपण त्याला दूषणं दिलेली असतात. पैशांसाठी आपण ग्रेटफुल नसतो, आपण कंप्लेंट केलेल्या असतात. कंप्लेंट म्हणजे काय? पैशांची कंप्लेंट म्हणजे काय? तर काय महागाई वाढली आहे किंवा एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर एवढं महाग असतं का? काय आत्ताची सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना काय पसरला आणि सगळ्या भाज्यांचे भाव अवाच्या सवा वाढवले, अशा एक कंप्लेंट्स आपण केलेल्या असतात. मग ह्या अजाणतेपणी झालेल्या असतात. किंवा बिल आलं की आपल्या कसं असतं, ह्या कंप्लेंट्स नेहमी शाब्दिकच असायला हव्यात असं नाही आहे. काही वेळेला आपल्या विचारांमधूनही ही कंप्लेंट नोंद होते. कशी? तर आपल्या मनामध्ये विचार येतो, झालं, आलं बिल,
आता बसला 2,000ला फटका, लाईट बिल आलं किंवा पेपर बिल आलं. पेपर तर आपण वाचत पण नाही, पेपर वाचायला वेळ नाही, नुसताच पडलेला असतो, पण तरी त्याचं बिल भरायला लागतंय. असं काही ना काहीतरी आपण निगेटिव्ह बोलतो. या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह झाल्या. हे पैशांचं उदाहरण दिलं. तसंच आरोग्याविषयी एखादी गोष्ट, कधीतरी डोकं दुखायला लागलं, काहीतरी दुखायला लागलं, शरीराचा एखादा पार्ट, एखादं ऑर्गन जर का आपल्याला त्रास द्यायला लागलं, तर आपण ज्याला त्याला सांगायला लागतो. आपला एखादा मित्र आला, त्याने विचारलं कशी आहे तब्येत, की आपण नाही रे, हे नाही बरं वाटत आहे, अजून त्रास होतोच आहे, असं सांगतो. तर ही कंप्लेंटच झाली. ही वैचारिक कंप्लेंट झाली, शाब्दिक कंप्लेंट झाली. कारण आधी आपल्या डोक्यामध्ये विचार आलेले असतात, त्यांची फ्रिक्वेन्सी तयार झालेली असते, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी, आणि मग आपण ते शब्द बोललेलो असतो. हेच जर का एखादा मनुष्य आला, त्याने आपल्याला विचारलं, त्याला माहिती आहे की आपली तब्येत बरी नाही आहे, त्याने आपल्याला विचारलं आणि आपण निगेटिव्ह बोललो, तो काय करणार आहे? नाही बरं वाटत आहे म्हटल्यानंतर तो काय करणार आहे? तो तुमची तब्येत उत्तम करू शकतो? नाही. उलट या गोष्टीमुळे अजून एक तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टीची एंट्री झालेली आहे. आणि ही निगेटिव्ह गोष्ट दूर करण्यासाठी तुम्हाला 10 ब्लेसिंग्सची गरज आहे. हे ब्लेसिंग्स काय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. हे आरोग्याच्या बाबतीत आहे, तसंच नात्यांच्या बाबतीत आहे. काही नाते आपण गृहीत धरलेली असतात. बायको ती आहे, इथंच आहे, ती कुठं जाणार आहे? रोजचा स्वयंपाक करते, ती आपल्याला खाऊ घालते, आपल्या घराची काळजी घेते. जर तुम्ही तिच्यासाठी कृतज्ञता दाखवली नाही, तिला थँक्यू म्हटलं नाहीत, तर कालांतराने असं होईल, तिच्या स्वयंपाकाची टेस्ट बिघडून जाईल. तुम्ही तिच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं नाही किंवा तिच्या मेहनतीची दखल घेतली नाही, तर हळूहळू असं होईल की तिच्या मनामध्ये सुद्धा तुमच्याविषयीच्या निगेटिव्ह भावना वाढत जातील. आणि याचा परिणाम म्हणजे अक्षरशः डिवोर्स किंवा काहीही होऊ शकतो. तुमचं नातं पूर्णपणे तुटू शकतं. हे आपल्या लक्षात येत नाही, अजाणतेपणी या गोष्टी घडत राहतात. सो जर का तुम्ही कृतज्ञ नसाल, तर तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा तुम्ही गमावून बसाल. मग कृतज्ञ नाही म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल की नाही, मी वाईट तर बोलत नाही ना, भले मी चांगलं नाही बोलत आहे, मी कौतुक नाही करत आहे, पण मी वाईट पण नाही बोलत. ती जो काही स्वयंपाक करून देते त्याला मी ठीक आहे म्हणून मी ॲक्सेप्ट करतो, खातो. भले खराब झाला तरी चालेल. कधी तिखट होतोय, कधी आळणी होतोय, कधी मीठ जास्त होतं, तरीसुद्धा मी ॲक्सेप्ट करतोय, खातोय. नाही, ही जी गोष्ट आहे ती न्यूट्रल लेवलला येते. न्यूट्रल म्हणजे काय? तुम्हाला मी चार्ट शेअर करते की ज्यामध्ये तो चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे समजून घेणं, आणि तो आपल्याला आपल्या घरी त्याची प्रिंटआउट काढून लावायची आहे, आपल्या नजरेला पडेल अशी. बघा, इथे मध्ये एक लाईन दिसते तुम्हाला, पांढऱ्या रंगाची लाईन आहे. या लाईनच्या खालच्या सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या निगेटिव्ह म्हणून कन्सिडर केलेल्या जातात, ज्या ब्लॅक कलरमध्ये आहेत. आणि वरच्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हाईट कलरमध्ये आहेत, त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी म्हणून कन्सिडर केल्या जातात. मग काही वेळेला असं असू शकतं की तुम्ही भयमध्ये नसाल, हताशा नसेल, ग्लानी नसेल, ईर्ष्या नसेल, यातली कुठली गोष्ट नसेल, तर तुम्ही न्यूट्रलला असू शकता. समाधान पण नाही आहे. या वरच्या गोष्टी बघा, जसजसे वर जाऊ तसतसा हा प्रकाश वाढत गेलेला आहे. खालून अंधारापासून सुरुवात झालेली आहे. इथे ॲक्च्युली काळ्या रंगाचा डॉट आहे. अंधार म्हणजेच काय? निगेटिव्ह गोष्टी. काळा रंग, काळा हा कधीच चांगल्या गोष्टीसाठी कन्सिडर केला जात नाही. आपण म्हणतो ना की काय म्हणता येईल, आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या, याचाच अर्थ प्रकाश निर्माण झालेला आहे, नवीन उजेड आलेला आहे किंवा नवीन सकाळ झालेली आहे माझ्या आयुष्यामध्ये. ज्यावेळेला एखादी चांगली गोष्ट घडते त्यावेळेला आपण असं म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये नवीन सूर्य उगवला, म्हणजे चांगली गोष्ट झाली, प्रकाश आला. तर या सगळ्या गोष्टी खालच्या निगेटिव्ह लाईनमध्ये येतात. निगेटिव्ह लाईनच्या खाली, या लाईनच्या खालच्या म्हणजे निगेटिव्ह गोष्टी. इथून बघा, बॅकग्राऊंडला एक अशी कर्व असलेला हे दिसतो, एरिया दिसतो, आणि तो वर जाऊ तसा वाढत गेलेला आहे. म्हणजेच का आपण प्रकाशाच्या दिशेने चाललेलो आहे. तर तुम्हाला जाणून बुजून काय करायचं आहे, एकतर याची प्रिंटआउट काढून घरी लावायची आहे आणि स्वतःला विचार करायचा आहे. प्रत्येक क्षणाला विचारायचं आहे, मी आत्ता कुठल्या इमोशनमध्ये आहे, मी कुठल्या फिलिंगमध्ये आहे. मी भयमध्ये आहे, एखाद्या गोष्टीची भीती असते की आता करोना आलं आहे, मी आता काय करू, आता माझा बिझनेस त्याच्यावर परिणाम झाला तर, लॉकडाऊन झालं तर, मला खाण्याचे पदार्थ मिळाले नाही तर, चला पटपट जाऊन सामान भरूया. कुठेतरी काहीतरी चिंता राहते मनामध्ये. हताशा, ग्लानी, ईर्ष्या एखाद्या व्यक्तीकडे, आपल्या माहितीतल्या व्यक्तीकडे एखादी चांगली वस्तू आलेली आहे, माझ्याकडे ती नाही आहे,
म्हणून त्या व्यक्तीच्या विषयी जेलसी निर्माण होणं म्हणजेच ईर्ष्या करताय तुम्ही. घृणा, एखाद्या गोष्टीविषयी घृणा वाटणं. आपण पटकन बोलून जातो. गरीब लोक रस्त्यावरती दिसल्यानंतर जे अस्वच्छ असतात त्यांच्याबद्दल आपल्या मनात घृणा निर्माण होते. ती सुद्धा माणसंच आहेत. त्यांच्याजवळ बाकीच्या फॅसिलिटीज नाही आहेत, पण त्यांच्याविषयी कधी कधी आपल्या मनात घृणा निर्माण होते. क्रोध हा तर अगदी आपल्या सगळ्यांनाच ओळखीचा परिचयाचा असा हा काय म्हणता येईल, हे इमोशन आहे. राग, पटकन राग येऊन जातो. मी काहीच नाही करू शकत, माझ्याजवळ मला राग येतोच, असं आपण सरळ ॲक्सेप्ट करत असतो. नाही, या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आहेत. चीड असणं, निराशा असणं, चिंता असणं, या गोष्टी नको आहेत. ज्या वेळेला आत्तापासून तुम्ही एक विचार करून ठेवायचा आहे की जर का दिवसभरामध्ये मी स्वतःकडे बघणार आहे. हा योगायोग नाही आहे. तुम्ही विचार करा की मी 17 एप्रिल जेव्हा तारीख दिली तुम्हाला की 17 एप्रिलपासून आपण हे सेशन सुरू करायचं, त्यावेळेला मला माहीत होतं काय की लॉकडाऊन होणार आहे त्या काळामध्ये, की तुम्हा सगळ्यांना घरामध्ये थांबायला लागणार आहे काही अंशी तरी. त्यावेळेला माहीत नव्हतं. मग हे का घडलं? हा योगायोग नाही आहे. कारण कुठेतरी सृष्टीला सुद्धा असं वाटतंय की तुम्ही सर्वांनी या सेशनमध्ये यावं, या गोष्टी, या मॅजिक पुस्तकाच्या, या जादू पुस्तकामध्ये उतरावं, या सर्व गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळावं आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून यावा. तुम्हाला सांगते, 12वीची एक्झाम 23 एप्रिलपासून ठरलेली होती. माझ्या डोक्यात हा पण विचार आला होता की 17 एप्रिलपासून मी जर का प्लॅन करते, मला भरपूर लोड येणार आहे, कारण दिवसभर मला कॉलेजमध्ये एक्झामसाठी थांबायला लागणार आहे. हा विचार कुठेतरी मनात आला होता, पण म्हटलं नाही, होणार, सगळं व्यवस्थित होणार. आणि योगायोगाने 12वीची एक्झामसुद्धा पुढे ढकलली गेली. की हा महिना एकदम स्मूथ जाणार आहे. मला पूर्णपणे डिवोशनने तुम्हाला हे सगळं शिकवता येणार आहे. त्यामुळे मला खूप छान वाटलं. सो जर का तुमची इथे एंट्री झालेली आहे तर 100% तुम्ही या पुस्तकाला स्वतःला वाहून द्या. मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही रॉन्डा बर्नला गुरु करा किंवा मी सांगते म्हणून काहीतरी ऐका. मी कुणीच नाही आहे, मी तुमच्यासारखीच आहे. पण या पुस्तकाला तुम्ही तुमचं गुरु करा. या पुस्तकात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, सकाळी उठल्यापासून त्या गोष्टींचाच विचार करा, तरच तुमच्या आयुष्यामध्ये फरक येणार आहे. जर तुम्ही समाधान या लेवलपर्यंत असाल तर हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये विचार करायचा की मी उत्साही कसा राहीन, मी रोमांचित कसा राहीन, मी जोशफुल एकदम एनर्जीने भरपूर कसा राहीन, किंवा मी खुश कसा राहीन. कृतज्ञता ही एवढ्या वरच्या लेवलला आहे. आणि सगळ्यात टॉपमोस्ट लेवलला आहे प्रेम. प्रेम प्रेम म्हणजे ते प्रेम नाही जे नवरा बायकोत असतं किंवा प्रियकर प्रेयसीमध्ये असतं. प्रेम किंवा आपल्या मुलगा आणि आईवडील यांच्यामधलं प्रेमसुद्धा नाही. प्रेम हे कोणत्याही बाबतीत असू शकतं. एखाद्या भाजीवालीला तुम्ही तिची टोपली उचलून दिलीत तर इथे प्रेम झालं, तुम्ही प्रेम दाखवलं. हे प्रेम तुम्हाला कुठेतरी मिळणार आहे. जेवढं तुम्ही देणार आहात तेवढंच तुम्हाला परत मिळणार आहे. आणि जे फिलिंग तुम्ही देता, ज्या फिलिंगने तुम्ही काम करता, तेच फिलिंग तुम्हाला मिळतं, त्याच गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. सो आता प्रयत्नपूर्वक तुम्हाला या वरच्या फिलिंग्समध्येच राहायचं आहे. जर का तुम्हाला असं जाणवायला लागलं की नाही मला पटकन राग येतोय, हळूहळू, हे एकदम घडणार नाही आहे, त्याला काही दिवस जाणारच आहेत नक्कीच. की राग येणं अचानकपणे बंद नाही होणार आहे, अचानक आपण देव माणूस नाही होणार आहे. पण एक स्टेप होऊ शकते. मी 100% सांगते की राग आल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे मी लाईनच्या खाली आहे, मला माझ्यावर कंट्रोल करायला पाहिजे. ही गोष्ट जरी लक्षात आली ना तरी तुम्ही निम्म जग जिंकलं आहे. मग याच्यासाठी काय करायचं? एक वेगळा मार्ग सांगते की तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची, आजचा होमवर्क आहे हा, की तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची यादी करून टाका. उद्या सकाळी उठल्यानंतर यादी करा, दुपारी यादी करा. उद्याचं आपलं सेशन सुरू होण्याच्या आधी तुमची ही यादी तयार पाहिजे. यादी म्हणजे काय? जर का तुम्हाला आशा भोसलेची गाणी आवडत आहेत किंवा बॉलिवूड सॉंग्स कोणतेही पाहायला आवडत आहेत, तर तुमच्या लिस्टमध्ये ॲड करून टाका. वॉचिंग बॉलिवूड मूव्ही किंवा काय म्हणता येईल, एखादं एंटरटेनमेंटचे किंवा एखादे कॉमेडी सिरियल्स असतात, जसं की आपलं हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, एकदम तुम्हाला खूपच वेगळ्या मूड शिफ्टरचंच काम करतो तो. महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा भाऊ कदमची ती मालिका, चला हवा येऊ द्या, ते बघू शकता. कॉमेडी मूव्ही बघू शकता, काही कॉमेडी सीन बघू शकता, जसे की इश्क पिक्चरमधला तो सीन, तो बघताना मी तर खरंच लोटपोट होते. इश्क पिक्चरमधले सीन
सो हे तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्यासाठी कोणती. एखाद्याला भजन आवडत असेल, भजन ऐकलं, प्रवचन ऐकलं की त्याच्यामधनं समाधान मिळत असेल, संतुष्टी, या लेवलला तुम्ही येऊ शकता. तर तुम्ही बघा तुम्हाला काय आवडतं आहे, ही लिस्ट करून ठेवा. आणि ज्या वेळेला असं जाणवेल की मी चिडतोय, माझ्या मुलावर चिडतोय, बायकोवर चिडतोय, किंवा एखादी स्त्री असेल जी नवऱ्यावर चिडतीये, तर तुम्ही हा विचार करायचा आहे की मला आत्ता माझा मूड शिफ्ट करण्यासाठी काय करायला हवं. ओके. सो येस, सो हे टॉपमोस्ट जे फिलिंग्ज आहेत याच्यात आपल्याला प्रेमापर्यंत पोहोचायचं आहे. कृतज्ञता या टप्प्यापर्यंत आपण आत्ता आलेलो आहोत. टप्प्यापर्यंत म्हणजे डायरेक्ट कृतज्ञता बघतोय आपण, पण कृतज्ञतेपर्यंत जाण्यासाठी आपल्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी आधी तयार करायच्या आहेत, निर्माण करायच्या आहेत. प्रेमचं एक्झाम्पल देते. कालच श्रीनी मला मदत केली. काल म्हणजे तो मला ओळखत पण नाही, त्याने मला कधी पाहिलंसुद्धा नाही आहे. आज त्याचं पहिलं सेशन, पहिल्यांदा तो अटेंड करतोय. पण कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता त्याने मला मदत करण्याचं प्रॉमिस केलं. त्याने आज त्याच्या टीचरना कॉल केला गुगल मीटसाठी की कसं करता येऊ शकतं का, काही पेड आहे का, मग पेड असेल तर कसं आहे का, ते फक्त एज्युकेशनल आहे. त्यांनी सगळ्या प्रकारांनी मला मदत केली. त्याच्या टीचरने सुद्धा मदत केली. मग इथे टीचरने सुद्धा प्रेमच दिलेलं आहे त्याच्या स्टुडंटसाठी. म्हणजे टीचरसुद्धा मला ओळखत नाही त्याची, पण तिने कुठेतरी एक यूट्यूबची लिंक पाठवून दिली की याचं कदाचित तुम्हाला मदत होईल म्हणून. सो हे आहे प्रेम, जे निरपेक्ष भावनेने आपण करणार आहोत, परतफेडीची अपेक्षा न करता. ओके, लेट अस गो बॅक टू रीडर प्लीज स्टार्ट. आणि लक्षात ठेव उज्ज्वलाजी. अनम्यूट. हां, ओके. दिसत नाही मॅडम पेज. नाही दिसत का? हां, नाही दिसत आहे स्क्रीनवर. आता आलंय? हो, आलं. आणि लक्षात ठेव. परमेश्वराची आकाशवाणी झाली. त्यानं जाहीर केलं, तू जर कृतज्ञ राहिलास तर मी तुला अधिक देईन, पण जर का तू कृतज्ञपणे वागलास तर मात्र माझी शिक्षा खरोखरच कठोर आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात तरी त्याने काहीच फरक पडत नाही, किंवा तुम्ही धार्मिक असा अथवा नसा. बायबल आणि कुराण या धर्मग्रंथातील हे शब्द तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला लागू पडतात, कारण ते विज्ञानाचा आणि या विश्वाचा मूलगामी सिद्धांत मांडतात, वर्णन करतात. येस, जर तू कृतज्ञ राहिलास तर मी तुला अधिक देईन, पण जर का तू कृतज्ञपणे वागलास तर मात्र माझी शिक्षा खरोखरच कठोर आहे. कृतज्ञपणे वागणं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे नेहमीच वाईट वागणं असं होत नाही. जर का तुम्ही कृतज्ञ नाही आहे तर याचा अर्थ तुम्ही कृतज्ञ आहात, हे लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्यायचं, सकाळी उठल्यापासून एकही चान्स तुम्ही घालवायचा नाही आहे. प्रत्येक क्षणोक्षणी विचार करायचा आहे. दाराच्या बाहेर ठेवलेली कचऱ्याची बादली घेण्यासाठी जरी कचरेवाला आला तरी त्याच्यासाठी तुम्ही मनापासून धन्यवाद द्यायचे. ज्या वेळेला तुम्हाला चान्स मिळेल त्या वेळेला तुम्हाला कृतज्ञ राहायचं आहे. पण जर का तुम्ही कृतज्ञपणे वागलात तर मात्र येणारी शिक्षा आपण सांगू शकत नाही काय घडेल पुढे. इथे कुठल्याही धर्माचं हे केलेलं नाही आहे, किंवा इथे अध्यात्मावरती सुद्धा असा काही भर नाही आहे. ॲक्च्युली हे पुस्तक म्हणजे काय म्हणता येईल, स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. कारण खूप सारे त्या सायंटिस्टनी मांडलेली तत्त्व, या पुस्तकाला अनुसरून मांडलेली तत्त्व याच्यामध्ये दिलेली आहेत. मग भले आत्ता माझ्यासमोर तुम्ही कुणी नास्तिक असाल, देव मानत नसाल, धर्म मानत नसाल, तरी काही फरक पडत नाही. तुमच्या शरीरामध्ये, तुमचं शरीर हलण्यासाठी, चालण्या बोलण्यासाठी काहीतरी तर आहे शरीरामध्ये. कुठला तरी आत्मा ही जी कन्सेप्ट आहे, स्पिरिट, त्याला तर तुम्ही मानत असाल. ही झाडं हलतात, रोज सूर्य उगवतो, मावळतो, हे सगळं घडण्यासाठी काहीतरी आहे, सृष्टी आहे, हे तर तुम्हाला मानायलाच हवं. भले तुम्ही देव मानू नका, धर्म मानू नका, पण काहीतरी असीम अशी शक्ती आहे की जी दिवस रात्र अहोरात्र काम करते, वर्षानुवर्ष. त्याच्या शिस्तीमध्ये काहीच फरक पडलेला नाही आहे. तुम्ही साधं सूर्याचं उदाहरण घ्या. रोजच्या रोज सूर्य उगवतो, मावळतो, तो कधी दमत नाही. हे आपण अजून डीपमध्ये नंतर बघणार आहोत.
सूर्याविषयी तर मी नक्कीच सांगेन तुम्हाला अजून. पुढे वाचा. हा सार्वत्रिक नियम आहे. तुमच्या जीवनाला नियंत्रित करणाऱ्या सार्वत्रिक नियमाच्या माध्यमातून कृतज्ञता परिणाम घडवून आणते. सजातीय गुणांत आकर्षण असते. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहाच्या हालचालीपर्यंतची सर्व ऊर्जा, चैतन्य नियंत्रित केले जाते. आकर्षणाच्या या नियमामुळेच प्रत्येक सजीव प्राण्यातील पेशी तसेच प्रत्येक भौतिक वस्तूंमधील पदार्थ एकत्रित राहण्यासाठी मदत होते. तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना हेही एक चैतन्य, ऊर्जा असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवले जातात. म्हणूनच तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात, त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होता. हं. वाचू पुढे? एक मिनिट. येस. तुमच्या जीवनाला नियंत्रित करणाऱ्या सार्वत्रिक नियमाच्या माध्यमातून कृतज्ञता परिणाम घडवून आणते. याचा अर्थ काय? सजातीय गुणात आकर्षण असते. म्हणजे काय? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. समान समानला आकर्षित करतं. हे आपण डीपमध्ये नंतर बघूया. पुढे वाचा. तुम्ही जेव्हा विचार करता, मला माझं काम आवडत नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, परिपूर्ण असा जोडीदार मला भेटत नाहीये, पैसे नसल्यामुळे मी माझी बिलं चुकती करू शकत नाही, मला असं वाटते की कशामुळे तरी माझी घसरण सुरू झालीये, त्यानं किंवा तिनं माझी योग्यता ओळखली नाही, माझं माझ्या आई वडिलांशी पटत नाही, माझं मूल ही एक मोठी समस्या आहे, माझ्या जीवनाचा विचका झालेला आहे किंवा माझं वैवाहिक आयुष्य त्रासदायक झालं आहे. असं जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तसेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित होतात. हं. सजातीय गुणात आकर्षण असतं. याचा अर्थ इथे दिलेला आहे की समान समानला आकर्षित करतं. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निगेटिव्ह बोलता, की मनामध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे की निगेटिव्ह बोलणं म्हणजे नेहमी शाब्दिकच असायला पाहिजे असं नाही आहे. ते वैचारिक असू शकतं, भावनांच्या रूपांमध्ये सुद्धा असू शकतं. की मला माझं काम आवडत नाही. म्हणजेच काय? जॉबच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तेवढं डिवोशननी काम करत नाही आहात किंवा मनामध्ये कुठेतरी काहीतरी रुखरुख आहे की अरे काय वैतागे, काय सारखं सारखं रोज यायचं, काम करायचं आणि जायचं, काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, काही नाही. तर तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत राहणार. तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं काम आवडणार नाही, अशाच गोष्टी घडत राहणार. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता, त्यावेळेला दरवेळेला अशीच सिच्युएशन तुमच्यासमोर येऊन उभी राहील की तुम्हाला हे फिलिंग देईल की अरे माझ्याकडे पैसेच नाही आहेत, माझ्याकडे पैसेच नाही आहेत. एखादं कपल तुम्ही रस्त्यावर बघता, तुमचं समजा लग्न झालेलं नाही आहे, तुम्हाला योग्य असा जोडीदार पाहिजे आणि तुम्ही रस्त्यावर एखादा कपल बघता आणि त्याच्याविषयी तुमच्या मनात जेलसी निर्माण होते की किती छान कपल आहे, पण चांगल्या अँगलने नाही, तुम्ही वाईट अँगलने विचार करताय की मला असं नाही आहे ना, माझ्या आयुष्यामध्ये आलेला नाही आहे जोडीदार. त्यावेळेला अशी सिच्युएशन होईल की तुम्हाला परिपूर्ण असा जोडीदार मिळणार नाही. हेच जर का तुम्ही उलटा विचार केला, वाव किती सुंदर कपल आहे, वाव किती मस्त, अगदी मेड फॉर इच अदर वाटतंय, आणि तेवढ्याच भावनेने जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोलून दाखवलं, तुमच्या माहितीतल्या व्यक्तीला बोलून दाखवलं किंवा मनामध्ये जरी बोललात की खरोखरच किती छान जोडी आहे, अगदी स्वर्गामध्ये गाठी बांधून येतात त्याप्रमाणे अशी ही जोडी आहे असं वाटतंय, त्यावेळेला नक्कीच युनिवर्स तुमच्यापर्यंत तुमचा जोडीदार, परिपूर्ण असा जोडीदार आकर्षित करणार आहे. कारण समान समानला आकर्षित करतं. जो तुम्ही विचार करता तशाच गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. इथे आज श्री आहे का? आय थिंक तो एकटाच लहान मुलगा आहे. सो मी त्याच्यासाठी पण योग्य असे एक्झाम्पल्स देईन की समजा जर का स्टुडंट आहे, त्याला असं वाटत असेल की माझा अभ्यास नाही झालेला, एक्झाम आलेली आहे, माझा अभ्यास नाही झालेला, आता माझं कसं होणार, आता माझी परीक्षा आलेली आहे, माझा अभ्यास नाही झालेला, मी केलं आहे सगळं पण मला काही आठवतच नाही आहे. जर तो असं म्हटला, मला काही आठवतच नाही आहे, तर तसंच घडत राहणार आहे. त्याला एक्झामच्या वेळेला काहीच आठवणार नाही. काही वेळेला असं होतं ना, मित्र बोलतात एकमेकांशी की काय रे, कसं काय, झाला का अभ्यास, की आपण पटकन बोलून जातो, नाही रे टेन्शन खूप आले, नाही झालेला अभ्यास, माझं वाचायचं होतं पण राहून गेले. नाही, याच्या उलट बोला. अभ्यास नसेल झाला तरी म्हणा, माझा अभ्यास झाला आहे, मला सगळं येतं आहे, मला मस्त आठवतं आहे. तर नक्कीच तशा काही गोष्टी घडायला लागतील. पुढे वाचा. पण हेच जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याबाबत कृतज्ञ असाल आणि विचार करत असाल की मला माझं काम आवडतं, माझ्या कुटुंबाचा मला नेहमीच आधार वाटतो, माझी सुट्टी फार मजेत गेली, मला आज
फार छान वाटतंय. आतापर्यंतचा सगळ्यात जास्त कर परतावा मला मिळाला आहे किंवा माझा या वेळेचा वीकेंड मुलांबरोबर खूप छान गेला आणि खरोखरच या सगळ्यांबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल, तर आकर्षणाचा नियम म्हणतो की अरे, याच्या आयुष्यात अशाच प्रकारच्या गोष्टी आपण आणखी आकर्षित करून घेऊया. एखादा धातू जसा लोहचुंबकाकडे आकर्षित होतो, तसाच प्रकार इथे घडतो. तुमची कृतज्ञता तुमची चुंबकीय शक्ती ठरते. त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त कृतज्ञता असते, तितक्या जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेता. हा सार्वत्रिक नियम आहे. हं. सार्वत्रिक नियम काय सांगतो की समान समानला आकर्षित करतो. जसा एखादा धातू लोहचुंबकाकडे आकर्षित होतो, तसेच आपले विचारच जर ते पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह विचारच आपल्यापर्यंत येणार आहेत. भले तुम्हाला तुमचं काम आवडत नाही आहे, तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, तरी पण तुमच्या मनाला सांगा की मी इथे खूप खुश आहे, माझा जॉब म्हणजे एकदम बेस्ट आहे, मला माझं काम हे खूप आवडतं. तर काय घडेल? अशी सिच्युएशन येईल की कदाचित तुम्हाला तुमच्या बॉसकडनं ॲप्रिशिएशन मिळेल, तुमच्या कामाबद्दल तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाईल, तुमचं पेमेंट वाढेल किंवा तुमचं प्रमोशन होईल किंवा असं काहीतरी घडेल की तुम्हाला जसा जॉब हवा आहे तो जॉब मिळून जाईल. सो जे आहे त्याच्याविषयी विचार करा. अरे, कित्येक लोकांचं काम गेल्या वर्षभरात जर तुम्ही पाहिलं असेल तर कित्येक लोकांना जॉब नाही राहिलेला आणि आपल्याकडे जॉब आहे आणि तरी आपण असं निगेटिव्ह बोलतोय. तर नाही, ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी समाधानी राहा. सॅटिस्फॅक्शन ही स्टेप आहे पहिली, लाईनच्या अबोव गेल्यानंतरची पहिला फिलिंग चार्टमधली पहिली फिलिंग. सो आधी सॅटिस्फाईड राहा. हो, मी जिथे आहे तिथे समाधानी आहे. माझं कुटुंब, भले आमच्यामध्ये दिवस रात्र वाद होतात, माझं माझ्या वडिलांशी पटत नाही किंवा माझं माझ्या मुलाशी पटत नाही, पण मला मुलगा तर दिलाय देवाने, मला मूल तर आहे. लोकांना मूलसुद्धा होत नाही. लोकांचे वडीलसुद्धा, कित्येक जणांचे वडील त्यांना लहानपणीच गेलेले असतात, त्यांना पाहायलासुद्धा मिळत नाहीत. माझ्या वडिलांचा आधार मला अजूनपर्यंत आहे, हा तरी विचार करा. त्यासाठी कृतज्ञ व्हा. तुम्ही सांगू शकणार नाही, तुम्ही कल्पना करू शकणार नाही असं काहीतरी मॅजिक घडेल. हेच मॅजिक आहे, हीच जादू तुमच्या आयुष्यात घडणार आहे की अचानकपणे तुमचं नातं इतकं सुंदर होऊन जाईल की तुम्ही कधी कल्पना पण केलेली नसेल. तुम्हाला घरामध्ये राहावं लागलं, अचानक लॉकडाऊन झालं, जॉब गेला, निदान हा विचार करा की मी आज माझ्या फॅमिलीबरोबर किती छान वेळ स्पेंड केलेला आहे. नाहीतर गेली कित्येक वर्ष मला माझ्या फॅमिलीला द्यायला वेळसुद्धा नव्हता. हा विचार करा. सो प्रत्येक गोष्टीतनं तुम्हाला हाच अभ्यास करायचा आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतनं हा विचार करायचा आहे की याच्यातनं पॉझिटिव्ह मी काय काढू शकतो. प्रत्येक गोष्टीतनं कोणतीही सिच्युएशन येऊ दे, त्याच्यातनं फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह काढायचं आहे तुम्हाला. येस, पुढे वाचा. सभोवताली जे घडतं तसंच घडत राहतं. तुम्ही जसे पेराल तसं उगवतं आणि तुम्ही जेवढे देता तेवढे तुम्हाला मिळतं. असे सुविचार तुम्ही नेहमी ऐकत असाल. या सगळ्यातून हाच नियम सांगितला जातो आणि थोर शास्त्रज्ञ, वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेलं वैश्विक तत्वही यातून सांगितलं जातं. न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधामध्ये विश्वातील गतीच्या मूलभूत नियमांचा समावेश आहे. त्यातील एक नियम आहे, प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रतिक्रिया असते. न्यूटनचा हा नियम जर तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेला लावलात, तर त्यानुसार असं म्हणता येईल की ज्यावेळी तुम्हाला एखाद्याला धन्य ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता, तेव्हा त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही दुसऱ्याकडून धन्यवाद मिळतात आणि तुम्ही जेवढी कृतज्ञता दिलेली असते, तितकीच ती तुम्हाला परत मिळते. याचाच अर्थ कृतज्ञतेच्या या क्रियेतच ती मिळण्याची प्रतिक्रिया असते. जितकी भरभरून कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल, ती तितकीच सखोल असेल. तितकीच किंबहुना त्याहून जास्त भावना त्या बदल्यात तुम्हाला मिळेल. आता हा जो नियम आहे न्यूटनचा की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, म्हणजे प्रत्येक क्रियेला नेहमी विरोधी आणि समान प्रतिक्रिया असते. मग काही जण या स्टेटमेंटला मिसइंटरप्रिट करतात की जर का मी एखाद्याच्या थोबाडीत मारली तर तो मला प्रेम देईल, ही ऑपोजिट झाली, असा अर्थ काही जण काढू शकतात. पण तसं नाही आहे. जसं आपण एखादा बॉल आपल्याकडे आहे, तो बॉल आपण भिंतीवरती जोरात फेकलेला आहे, तो जेवढ्या वेगाने जाणार आहे तेवढ्याच वेगाने आपल्याकडे परत येणार आहे. म्हणजेच ऑपोजिट क्रिया झाली, प्रतिक्रिया झाली. आणि समान का म्हटलेलं आहे? कारण आपण जेवढा स्पीड देतोय त्या बॉलला, तेवढ्याच स्पीडनी, सेम स्पीडनी ती गोष्ट आपल्याकडे येणार आहे. जर तुम्ही एखाद्याला मदत केली
तर कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला मदत मिळणार आहे. असं नाही की तीच व्यक्ती तुम्हाला येऊन मदत करेल. जर एखाद्या गरीबाला तुम्ही पैसे दिलेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की तोच मला पैसे देईल परत, तर असं नाही होणार आहे. एखाद्या गरीबाला तुम्ही पैसे देता म्हणजे त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करता. तर उद्या अशी सिच्युएशन जर का तुमच्या आयुष्यात आली की तुम्हाला पैशांची गरज आहे, तुमच्या मनामध्ये हा विचार आला आहे आणि अचानकपणे तुम्हाला कुठून तरी पैसे आलेले आहेत. हे कुठून येतात, कसे येतात, त्याच्यामध्ये आपण जायचंच नाही आहे, तो विचारच करायचा नाही आहे. पण ते पैसे येतात. अनएक्सपेक्टेड मनी अचानकपणे आलेला आहे लोकांच्या आयुष्यामध्ये, केवळ आणि केवळ कृतज्ञतेचा आधार घेतल्यामुळे. सॉरी, वेळ झालेली आहे आय थिंक. मी परत दुसरी लिंक शेअर करते. लिंक मी सेंड केलेली आहे. वी कॅन लॉग इन विथ सेम मीटिंग. कसं करू शकता पंकजजी? अनम्यूट करता का? आता 1च मिनिट राहिलं, मला वाटतं डिस्कनेक्ट होईल. आपण या लिंकनी परत जॉईन होऊया आणि मग मला सांगा काही मेथड असेल तर, कारण मी आज दिवसभर खूप वेळ घालवलेला आहे यासाठी, पण काही सोल्युशन नाही मिळालेलं. ओके, मी मीटिंग एंड करते आणि ग्रुपमध्ये सुद्धा लिंक शेअर करते. इथे चॅटमध्ये सुद्धा पाठवलेली आहे.